आवाज कमी करतो तो. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. येतोय ना आवाज? हर्षाली, मानसी, संकेत. मग आपण कालच्या लेक्चरला फुल वेव्ह रेक्टिफायर हे कंप्लीट केलं आणि फुल वेव्ह रेक्टिफायर झाल्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर आणि त्याच्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक आहे, स्क्रीन आली का तुमच्यापर्यंत? आवाज कमी. रिपल फॅक्टर हा पॉइंट आपण काल कंप्लीट केला. रिपल फॅक्टरची डेफिनेशन तयार करायची तुम्हाला. रिपल फॅक्टर which is the ratio of the root mean square value of the AC component to value of the DC component. हा रिपल फॅक्टर आपण घेतला. रिपल याचा अर्थ सांगितला आपण की ज्यावेळेला रेक्टिफायर याच्या आउटपुट सोबत काही AC कंपोनंट आलेला असतो along with output of DC output of the rectifier, the component of the AC component is the present. म्हणजे अल्टरनेटिंग करंटचा काही पार्ट आलेला असतो आणि त्याला रिपल म्हणतात. मग रिपल फॅक्टर जेवढे रिपल जास्त, इथं आपण वाक्य वाचलं की तेवढा इफेक्टिव्हनेस हा कमी असतो. इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर डिपेंड असतो मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट वरती. द इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर डिपेंड असतो मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट वरती. स्मॉलर रिपल मीन्स रेक्टिफायर इज अ मोर इफेक्टिव्ह. आणि रिपल फॅक्टर याची ही डेफिनेशन तयार करायची. दॅट रिपल फॅक्टर इट इज द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट टू व्हॅल्यू ऑफ द DC कंपोनंट. आता याच्यानंतर फिल्टर सर्किट आलं बघा. ही जी ब्लॉक डायग्राम आहे, ही ब्लॉक डायग्राम ही आपल्याला इथं कंप्लीट करायची आहे. अगोदर हा ट्रान्सफॉर्मरला अल्टरनेटिंग करंट दिले जातं AC. अल्टरनेटिंग करंट दिलं ट्रान्सफॉर्मरला AC. नंतर ते ACचं रूपांतर DC मध्ये केलं बघा. हे इथं फुल वेव्हचं त्यांनी आउटपुट दाखवलेलं आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरचं. आता याच्यानंतर याच्यासोबत काय असतं? रिपल असतो. रिपल. आणि तो आता रिपल कमी करण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर केला जातो. टू मिनिमाइज द रिपल फिल्टर सर्किटचा वापर हा केला जातो. आणि हे जे फिल्टर सर्किट आहे, ह्या फिल्टर सर्किट की ज्याच्यामध्ये कपॅसिटर यूज केलेला असतो. जे आउटपुट आहे रेक्टिफायरचं की जे पल्सच्या स्वरूपामध्ये आहे. पल्सचा अर्थ सांगितलं तुम्हाला. हाफ वेव्ह रेक्टिफायर याचं आउटपुट असं मिळतं. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला त्याचं आउटपुट मिळेल. इथं हे व्होल्टेज दाखवलं, अलॉंग द एक्स ऍक्सिस टाइम दाखवला. मग त्याच्यानंतर येणार नाही, मग परत इथं आउटपुट मिळतं, परत येणार नाही, परत इथं आउटपुट मिळतं. तर हे झालं इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून येणारं हे आउटपुट आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं. हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं की इथे पण आउटपुट मिळतं, निगेटिव्ह ऑफ सायकलला पण आउटपुट मिळतं. तर हे झालं इथं आउटपुट. फुल वेव्ह रेक्टिफायरचं हे आउटपुट झालं. आता हे जे आउटपुट आहे हे कसं टायमासोबत बदलणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? पल्सेटिंग म्हणतात. आणि पल्सेटच्या स्वरूपामध्ये आउटपुट आहे. द आउटपुट हे युनिडायरेक्शनल आहे, म्हणजे एकाच डायरेक्शनला आउटपुट हे असतं बघा. एकाच डायरेक्शनला म्हणजे ज्यावेळेला डायोड D1 फॉरवर्ड बायस मध्ये असेल, डायोड D2 रिव्हर्स बायस मध्ये असेल, तर त्यावेळेला हे करंट हे Q कडून P कडे येणार, सॉरी Q कडून R कडे जाईल. आणि ज्यावेळेला डायोड D2 फॉरवर्ड बायस मध्ये आहे आणि D1 हा रिव्हर्स बायस मध्ये आहे, तर तरी पण करंट हे Q कडून R कडेच येणार. याचा अर्थ काय? युनिडायरेक्शनल आहे. तर आउटपुट हे कसं आहे? युनिडायरेक्शनल आहे. बट
आउटपुट डज नॉट हॅव स्टेडी व्हॅल्यू. आउटपुटची व्हॅल्यू स्टेडी नसते. म्हणजे स्टेडी म्हणजे अशी, आउटपुटची व्हॅल्यू ही स्थिर नसते. इथं टाइम आहे, हा व्होल्टेज आहे. आउटपुटची व्हॅल्यू ही स्थिर नसते. इट कीप्स फ्लक्च्युएटिंग. फ्लक्च्युएट म्हणजे का, कमी जास्त होणे. जे आउटपुट आहे हे फ्लक्च्युएट होतं म्हणजे कमी जास्त होते. कोणामुळे? तर रिपल कंपोनंट असतो त्याच्यामध्ये. रिपल कंपोनंट सांगितलं तुम्हाला. रिपल कंपोनंट म्हणजे जो एसी चा काही पार्ट डीसी सोबत आलेला असतो. मग एसी कंपोनंट असल्यामुळे, म्हणजे रिपल कंपोनंट असल्यामुळे स्टेडी व्हॅल्यू त्याची नसते. आउटपुट ऑफ द रेक्टिफायरची व्हॅल्यू स्टेडी नसते, फ्लक्च्युएट होत असते. फिल्टर सर्किट हे फ्लक्च्युएशन काढण्यासाठी मग ह्या फिल्टर सर्किटचा वापर केला जातो. अ फिल्टर सर्किट इज यूज टू रिमूव्ह द रिपल फ्रॉम द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर. द फिल्टर सर्किट इज यूज टू रिमूव्ह द रिपल फ्रॉम द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर. बघा, हे फिल्टर सर्किट असं डायग्राम आहे. रेक्टिफायरचं हे फक्त एवढं फिल्टर सर्किट आहे. बघा, हे फिल्टर सर्किट, हे रेक्टिफायरचं आउटपुट दिलं एसीला, कॅपॅसिटरला. अ फिल्टर सर्किट इज अ सर्किट विच रिमूव्ह एसी कंपोनंट. एसी कंपोनंट रिमूव्ह झाला म्हणजे रिपल कमी होतात फ्रॉम द रेक्टिफायर आउटपुट ॲज अँड अलाउज ओनली डीसी कंपोनंट. एसी कंपोनंट काढतो आणि काय पाठवतो? फक्त डीसी कंपोनंट पाठवतो. फक्त डीसी कंपोनंट हा तो पाठवतो. काय काम करतो फिल्टर सर्किट? तो एसी कंपोनंट काढतो आणि फक्त डीसी कंपोनंट पाठवतो. अ फिल्टर सर्किट इज अ सर्किट विच रिमूव्ह एसी कंपोनंट. एसी कंपोनंट त्याला काय म्हटलं? रिपल म्हटलं. जो एसी कंपोनंट असतो प्रेझेंट ह्या डीसी सोबत, त्याला काय म्हणतात? रिपल म्हणतात. आणि म्हणून फिल्टर सर्किट विच रिमूव्ह एसी कंपोनंट किंवा रिपल फ्रॉम द रेक्टिफायर आउटपुट. हे रेक्टिफायर आउटपुट आहे आणि ते असं मिळालेलं. हे रेक्टिफायर आउटपुट, याच्यामधून रिपल कंपोनंट काढतो आणि फक्त डीसी कंपोनंट तो जाऊ देतो. याला फिल्टर सर्किट हे म्हटलं. म्हणजे फिल्टर सर्किटचं काम सांगितलं. एसी कंपोनंट काढतो आणि फक्त डीसी कंपोनंट तो जाऊ देतो. मग कसं असतं या फिल्टर सर्किटमध्ये? फिल्टर सर्किटमध्ये कॅपॅसिटर वापर केलेला असतो आणि आपल्याला आउटपुट मिळतं या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉसला. द पल्सेटिंग डीसी व्होल्टेज ऑफ द रेक्टिफायर आउटपुट. हे जे पल्सेटिंग डीसी व्होल्टेज आहे रेक्टिफायरच्या आउटपुटचं, हे कोणाला दिले जातं? कॅपॅसिटरला दिले जातं. द पल्सेटिंग डीसी व्होल्टेज ऑफ अ रेक्टिफायर आउटपुट इज अप्लाइड टू अक्रॉस द कॅपॅसिटर. मग त्याच्यामुळे काय होतं? व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर वाढतं. म्हणजे अगोदर असं असेल ना, ते वाढत जाईल. कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज वाढतं आणि कॅपॅसिटर काय होतो? चार्ज होतो 2.A पर्यंत. बघा इथे हे आउटपुट आहे डीसीचं, हे वाढत गेलं. वाढलं म्हणजे हा कॅपॅसिटर चार्ज झाला कुठपर्यंत? जोपर्यंत मॅक्झिमम व्होल्टेज होत नाही तोपर्यंत तो चार्ज होईल. कॅपॅसिटर चार्ज झाला. सप्लाय द करंट टू द लोड रेझिस्टन्स. कॅपॅसिटर चार्ज झाला तर मग हा काय करतो? या लोड रेझिस्टन्सला करंट देतो. म्हणजे ज्या वेळेला हा असा वाढत गेला रेक्टिफायरचा आउटपुट, तर त्यावेळेला हा काय झाला? इथपर्यंत चार्ज झाला. मग चार्ज झाला की तो करंट पाठवेल लोड रेझिस्टन्सला. इट सप्लाइज करंट टू द लोड रेझिस्टन्स. ऍट द क्वार्टर एंड ऑफ सायकल. क्वार्टर एंड म्हणजे काय? एक चतुर्थांश. बघा, वन सायकल जर म्हटलं त्याचे 4 भाग पडतात. हा दुसरा भाग, त्याच्यानंतर हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. तर 1/4 हा झाला 1/4, हा इथं झाला 1/4 आणि हा काय झाला 1/4. तर याला काय म्हटलं? क्वार्टर सायकल म्हटलं. म्हणजे एका सायकलचे 4 भाग.
म्हणजे ज्या वेळेला 1/4 भाग ह्या सायकलचा पूर्ण होतो, द कपॅसिटर गेट चार्ज टू पीक व्होल्टेज. कपॅसिटर हा मॅक्झिमम व्होल्टेज पर्यंत तो चार्ज होतो. ऍट द एंड ऑफ क्वार्टर सायकल द कपॅसिटर गेट्स चार्ज टू द पीक व्होल्टेज. म्हणजे इथपर्यंत तो कपॅसिटर हा चार्ज झाला आणि जे पीक व्होल्टेज त्याला व्हीपी सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं. म्हणजे ज्या वेळेला 1/4 एवढं सायकल पूर्ण झालं तर कपॅसिटर याचा पोटेन्शियल हे मॅक्झिमम झालं, तो पीक व्होल्टेज पर्यंत तो चार्ज होतो. नंतर रेक्टिफायर व्होल्टेज बिगिन टू डिक्रीज. नंतर काय होतं, या ठिकाणी रेक्टिफायर व्होल्टेज हे कमी व्हायला हे सुरुवात झालं बघा. आता इथे आला तो, इथं तो चार्ज झाला. आता याच्यानंतर काय होईल, हे रेक्टिफायरचं व्होल्टेज कमी होतं, हे कमी होतंय. मात्र रेक्टिफायरचं व्होल्टेज जरी कमी होतं, आता हा कपॅसिटर डिस्चार्ज होईल, मात्र तो स्लोली डिस्चार्ज होतो. rectifier voltage begin to decrease so that the capacitor start discharging through the load resistance. load resistance च्या साहाय्याने तो डिस्चार्ज होतो and voltage across it being drop, आणि त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज हे ड्रॉप होईल. मात्र ड्रॉप म्हणजे काय, कमी होणे. ड्रॉपचा अर्थ कमी होणे. व्होल्टेज या कपॅसिटरच्या अक्रॉसचं कमी झालं म्हणजे लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज कमी झालं, मात्र तो कसा डिस्चार्ज होईल, स्लोली, स्लाइटली. व्होल्टेज अक्रॉस द लोड डिक्रीजेस ओनली स्लाइटली अप टू द पॉइंट बी. म्हणजे बघा इथे आता काय घडेल की हा डिस्चार्ज होतोय, जास्तीत जास्त इथपर्यंत डिस्चार्ज झाला आणि हे जे पोटेन्शियल आहे अक्रॉस द लोड रेझिस्टन्स थोड्याशाने कमी होतं, कारण की तो कपॅसिटर लगेच डिस्चार्ज होत नाही, तर त्याला डिस्चार्ज व्हायला वेळ लागतो. व्होल्टेज अक्रॉस द लोड decreases only slightly up to the point B because the next voltage peak recharges the capacitor immediately. कारण की लगेच काय होतं की इथपर्यंत आला, डिस्चार्ज झाला इथपर्यंत, तर लगेच नेक्स्ट क्वार्टर सायकल काय होतं, त्याला लगेच त्याला चार्ज करतं. म्हणजे तो पूर्णपणे डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत लगेच नेक्स्ट क्वार्टर सायकल त्याला चार्ज करेल. पर हा डिस्चार्ज होईल, मात्र डिस्चार्ज होताना हळू होईल आणि मात्र लगेच तो चार्ज होईल, परत चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल, परत चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल. म्हणजेच सडनली इथे जेव्हा हे पोटेन्शियल वाढतं तर कपॅसिटर पूर्णपणे चार्ज होतं. पोटेन्शियल कमी झालं की तो कपॅसिटर हळूहळू डिस्चार्ज होतो, परत तो चार्ज होईल, परत तो डिस्चार्ज होईल, परत चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल, परत चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल, अशी ही वेव येईल. आणि जवळपास ती स्ट्रेट सारखीच वाटते, म्हणजे पूर्णपणे डीसी असतं. बिकॉज द नेक्स्ट व्होल्टेज पीक reaches the capacitor immediately. This process repeated again and again and the output voltage waveform takes the form shown in that figure. म्हणजे जसं हा इनपुट आहे हे असत, तर कपॅसिटर काय होतो, चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल, चार्ज होईल, परत डिस्चार्ज होईल, चार्ज होईल, परत डिस्चार्ज, हे असं रिपीट होत जातं. म्हणजे अगोदर हा जो डीसी कंपोनंट आहे तो असा होता, आता हा असा असेल. म्हणजे हे झालं डीसी, हे पण डीसीच होतं, मात्र याच्यामध्ये पल्सेटिंग करंट आता कमी आहे. पल्सेटिंग करंट कसं या ठिकाणी आता हे कमी आहे. दिस प्रोसेस रिपीटेड अगेन अँड अगेन अँड आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म टेक्स द फॉर्म शोन इन द फिगर. द आउटपुट इज अनरेग्युलेटेड. अनरेग्युलेटेड आहे म्हणजे अजून रेग्युलेट झालेलं नाहीये. रेग्युलेटेड म्हणजे सरळ असं पाहिजे होतं, मात्र ते अजून रेग्युलेट झालेलं नाही. दिस आउटपुट इज अनरेग्युलेटेड डीसी वेव व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट इज यूज. आता याला जर रेग्युलेट जर करायचं असेल तर व्होल्टेज रेग्युलेटर सर्किटचा वापर हा केला जातो. इथे तुमचा हा टॉपिक हा संपला. कपॅसिटर फिल्टर सर्किट हा टॉपिक इथं संपला. मग याला जर रेग्युलेट जर करायचं असेल तर व्होल्टेज रेग्युलेटरचा वापर हा केला जातो. हे जे कपॅसिटर फिल्टर सर्किट आहे इज वाइडली यूज, सर्वत्र याचा वापर होतो. द कपॅसिटर फिल्टर सर्किट इज वाइडली यूज बिकॉज ऑफ इट्स लो कॉस्ट, त्याची किंमत कमी आहे. स्मॉल साईज, तो आकाराने लहान आहे, आणि लाईट वेट म्हणजे त्याचं वजन हे कमी आहे.
द कपॅसिटर फिल्टर सर्किट इज अ वाईडली यूज. का वापरतात? कारण की लो कॉस्ट आहे, किंमत त्याची कमी आहे, स्मॉल साईज आहे, त्याचा आकार लहान आहे आणि लाईट वेट म्हणजे त्याचं वजन कमी आहे. दिस टाईप ऑफ फिल्टर इज अ प्रिपेअर्ड फॉर स्मॉल लोड करंट. जिथं लोड करंट कमी असतं त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. अँड इट इज कॉमनली यूज इन द बॅटरी इलिमिनेटर. आणि त्याचा वापर हा बॅटरी इलिमिनेटर मध्ये त्याचा वापर हा केला जातो. तर बॅटरी इलिमिनेटर म्हणजे आपण लॅबमध्ये वापरतो की ज्याच्यामध्ये 6 व्होल्टेज पर्यंत आपण व्होल्टेज स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला बॅटरी लिमिटर म्हणतात. बॅटरी लिमिटर मध्ये याचा वापर हा केला जातो. ते ॲपरेटर्स तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ते तुमच्या लक्षात येणार नाही. मग इथं हा फिल्टर कपॅसिटर फिल्टर सर्किट कंप्लीट झालं. काही अडचण याच्यामध्ये? फिल्टर कपॅसिटर याच्यामध्ये काय असतं? कपॅसिटर सर्किटमध्ये हा कपॅसिटर असतो, त्याचा आउटपुट द्यायचं असतं लोड रेझिस्टन्सला. बघा हा तो लोड रेझिस्टन्स लावला, हा लोड रेझिस्टन्स, याला हे आउटपुट दिलं. आणि याला हा इनपुट कोणाचं असतं? रेक्टिफायरचं इनपुट त्याला हे दिलेलं असतं. हे रेक्टिफायरचं इनपुट आहे. आता याच्यानंतर झिनर डायोड हा टॉपिक आपल्या सिलेबस मधून हा डिलीट केलेला आहे, याला काहीच करू नका. हा झिनर डायोड हा डिलीट केलेला आहे, त्याच्यामुळे मी पण त्याला ड्रॉप करतो. आता झिनर डायोड नाही, आपल्याला फक्त कोणकोणते घ्यायचे? फोटो डायोड घ्यायचा, हा नाहीये, फोटो डायोड घ्यायचा आहे, सोलर सेल घ्यायची आणि लाईट इमिटिंग डायोड, हे 3 पॉईंट्स आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही आहेत ना बसलेले? बर. आता पुढचा टॉपिक तो म्हणजे फोटो डायोड. हा जो फोटो डायोड आहे याच्यामध्ये काय काय करायचं बघा. फोटो डायोड म्हणजे हा पीएन जंक्शन डायोडच असतो. आपण पाहिलं ना व्हॉट इज मीन बाय द पीएन जंक्शन डायोड. पीएन जंक्शन डायोड मध्ये एका बाजूला पी रिजन असतो, दुसऱ्या बाजूला एन रिजन असतो. प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे जर्मेनियम असेल किंवा सिलिकॉन असेल, त्याची एक साइड ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीच्या साइनने डोप केलेली असते, म्हणजे पी रिजन तयार होतो. आणि अदर साइड इज अ डोप विथ द पेंटॅव्हॅलंट इम्प्युरिटी, म्हणजे रिजन इथे तयार झाला तो एन रिजन हा तयार होतो. तर हा झाला पीएन जंक्शन डायोड. आता ज्यावेळेला पीएन जंक्शन डायोड तयार होतो त्यावेळेला इथं डिप्लेशन लेअर तयार झालेला असतो. बघा हा जो लेअर आहे जंक्शनच्या अक्रॉसला काय तयार झालं? इथं डिप्लेशन लेअर तयार होतो. आणि डिप्लेशन लेअर मध्ये पी रिजन मध्ये जंक्शनच्या बाजूला निगेटिव्ह आयन असतात, बरोबर आहे. आणि जंक्शनच्या बाजूला एन रिजन मध्ये काय असतात? तिथं पॉझिटिव्ह आयन्स असतात. आणि याच्यामुळे इथं काय तयार होतं? पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. आपण त्याला म्हणतो बॅरियर पोटेन्शियल त्याला म्हणतात. आणि बॅरियर पोटेन्शियलचं काम डिफ्युजन थांबवणे. बॅरियर पोटेन्शियल स्टॉप्स द डिफ्युजन. हा जो फोटो डायोड आहे, हा फोटो डायोड काय आहे? एक पीएन जंक्शन डायोड आहे, फक्त थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. तो स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड विच कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईट एनर्जीचं रूपांतर तो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये हा करत असतो. मग असं विचारलं व्हॉट इज मीन बाय द फोटो डायोड. फोटो डायोड इज अ स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड विच कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. फोटो डायोड हा एक विशिष्ट प्रकारचा पीएन जंक्शन डायोड आहे, एक स्पेशल पीएन जंक्शन डायोड आहे की जो लाईट एनर्जीचं रूपांतर करतो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. इट जनरेट करंट व्हेन एक्सपोज टू लाईट. ज्या वेळेला लाईट त्याच्यावरती पडतो
तर त्यावेळी तो करंट तयार करतो. याला दुसरं नाव पण दिलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड फोटो डिटेक्टर. म्हणजे फोटो याचा अर्थ लाईट आहे का तो ओळखतो. डिटेक्ट म्हणजे काय, ओळखणे. आणि म्हणून हा लाईट आहे का ते पण ओळखतो किंवा त्याला तो सेन्स करतो, म्हणून त्याला दुसरं कोणतं नाव दिलंय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फोटो म्हणजे लाईट. फोटो ओळखतो, तो लाईट ओळखतो, फोटो डिटेक्टर किंवा त्याला फोटो सेन्सरही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फोटो डिटेक्टर ऑर द फोटो सेन्सर. आणि हा रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. इट ऑपरेट्स इन रिव्हर्स बायस मोड. रिव्हर्स बायस मध्ये तो हा ऑपरेट करतो. रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे कसं असेल बरं सांगा. पी ला काय जोडलेलं असेल तर एन टर्मिनल असेल, बरोबर आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल पी रिजनला, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे एन रिजनला. पी ला एन आणि एन ला पी असं त्याला कनेक्ट केलेलं असतं. याचा सर्किट सिम्बॉल असा असतो, लाईट येतोय याच्यावरती असं दाखवायचं. ज्या वेळेला हा फोटोडायोड एक्सपोज केला जातो, लाईट त्याच्यावरती पडतो, तर तो लाईटाचं रूपांतर ह्या करंट मध्ये हा करतो. म्हणून त्याला काय म्हटलं, फोटो डिटेक्टर म्हणतात किंवा त्याला फोटो सेन्सरही म्हणतात. मग काय काय लक्षात ठेवणार याच्यामध्ये. व्हॉट इज मीन बाय द फोटोडायोड. फोटोडायोड हा एक स्पेशल टाईप आहे पीएन जंक्शन डायोडचा, की जो लाईट एनर्जीचं रूपांतर करतो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ज्यावेळेला लाईट त्याच्यावरती पडतो तर तो करंट तयार करतो. त्याला फोटो डिटेक्टरही म्हणतात, फोटो सेन्सरही म्हणतात. इट ऑपरेट्स इन रिव्हर्स बायस मोड. रिव्हर्स बायस मोड मध्ये तो हा वर्क करतो. नंतर हा सर्किट सिम्बॉल त्याचा दाखवलेला आहे. आणि रिव्हर्स बायस मध्ये जे करंट आता लक्षात घ्या, व्हेन द डायोड इज इन द रिव्हर्स बायस, आरबी मध्ये असतो, रिव्हर्स बायस मध्ये असतो, तर त्यावेळेला करंट फ्लो होतो ड्यू टू ओनली मायनॉरिटी कॅरियर. समजलं का. कोणामुळे करंट फ्लो होतं, मायनॉरिटी कॅरियर मुळे करंट फ्लो होतं. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये असताना त्याच्यामधून करंट वाहतं. हे करंट कोणामुळे होतं, मेजॉरिटी कॅरियर मुळे वाहतं. मात्र रिव्हर्स बायस मध्ये असताना करंट वाहत नाही, मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये करंट मायनॉरिटी कॅरियर मुळे वाहतं. फॉरवर्ड बायस मध्ये जे करंट वाहतं ते मिली अँपिअर ह्या युनिट मध्ये वाहतं. कारण की मेजॉरिटी कॅरियर मुळे करंट वाहतं. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. मेजॉरिटी कॅरियर मुळे फॉरवर्ड बायस मध्ये करंट वाहतं. फॉरवर्ड बायस मध्ये वाहणारा करंट याचा युनिट मिली अँपिअर असतं. तर रिव्हर्स बायस मध्ये जे करंट वाहतं ते मेजॉरिटी कॅरियर मुळे वाहत नसतं, तर थोड्याफार प्रमाणामध्ये मायनॉरिटी कॅरियर मुळे करंट वाहतं आणि याचं युनिट हे मात्र मायक्रो अँपिअर हे असतं. म्हणजे फारच कमी प्रमाणामध्ये करंट हे वाहतं. आणि म्हणून ओनली मायनॉरिटी करंट फ्लो थ्रू अ फोटोडायोड. फोटोडायोड मधून फक्त मायनॉरिटी करंट हे वाहतं, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये करंट हे वाहतं. समजतंय का तुम्हाला. फक्त एकच जण मला वाटतं सरोदेत बोला वाटतं. अजून कोणीच नाही का प्रेझेंट. बर. तर बघा, हा सर्किट सिम्बॉल तयार करायचा. व्हॉट इज मीन बाय द फोटोडायोड, त्याचे पॉइंट लक्षात ठेवायचे. फोटोडायोड रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. फोटोडायोड मध्ये मायनॉरिटी कॅरियर मुळे करंट वाहतं, मेजॉरिटी मुळे नाही. फोटोडायोडचं काम आहे लाईटाचं रूपांतर तो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. लाईट एनर्जीचं कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा. हा जो फोटोडायोड आहे याचा कन्स्ट्रक्शन फिगर शो द स्कीमॅटिक ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द फोटोडायोड. याच्यामध्ये बघा, हा तुम्हाला पीएन जंक्शन तयार झालेला दिसतोय. खाली एन रिजन आहे. खाली एन रिजन म्हणजे इथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी डोप केलेली असते. सांगा बरं कोणते पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीचे उदाहरण आहे. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीचे उदाहरण कोण आहे. एन रिजन तयार करायला कोणते इम्प्युरिटी वापरतात, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी.
पेंटेव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. काय लक्ष ठेवायचं? आप केजरीवाल पार्टी, आर्सेनिक, अँटीमनी, फॉस्फरस आणि पी रिजन तयार केला. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी वापरतात आणि ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी साठी काय शॉर्ट फॉर्म सांगितलाय मी? बाई. बरोबर आहे, विसरणार नाही कधी तुम्ही. बी म्हणजे बोरॉन, ए म्हणजे ॲल्युमिनियम आणि आय म्हणजे इंडियम. तर हा ह्या पद्धतीने तयार केलेला असतो. ते मला वाटतं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जोशीने काहीतरी क्वेश्चन पाठवला होता, सॉरी 2-1 दिवसापासून मी तो पाहू शकलो नाही, फक्त बाईला मी मात्र सॉल्व्ह करून दिला, तर ते करून देतो सॉल्व्ह तुम्हाला. तर बघा इथे, तर हा जो एन रिजन आणि पी रिजन आहे हा असा तयार केलेला असतो. खाली एन रिजन आहे आणि वरती पी रिजन आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं असतं की पूर्ण हा पीएन जंक्शन काय केलं असतो, याला क्लोज केलेला असतो. फक्त ह्या जंक्शन पर्यंत लाईट पोहोचेल एवढी जागा ठेवलेली असते बघा, एवढी जागा ठेवलेली आहे. जंक्शन पर्यंत लाईट पोहोचण्यासाठी फक्त इथं एवढी जागा ठेवलेली असते, म्हणजे तिथं ग्लास ठेवला असतो, काचेमधून लाईट जाऊ शकतो बघा. कन्स्ट्रक्शन पुढच्या पेज कडे जातो मी. द पीएन जंक्शन ऑफ फोटोडायोड इज अ प्लेस. बघा हा इथे दाखवले बघा, हा सिम्बॉल आहे फोटोडायोडचा, म्हणजे फोटोडायोड असा असतो. इथे हा पीएन जंक्शन ठेवलेला आहे. द पीएन जंक्शन ऑफ फोटोडायोड इज अ प्लेस इनसाइड अ ग्लास मटेरियल. पीएन जंक्शन या काचेच्या मटेरियल मध्ये ठेवलेला असतो की सो दॅट ओनली द जंक्शन ऑफ फोटोडायोड इज एक्सपोज टू द लाईट. म्हणजे काचेच्या मटेरियल मध्ये का ठेवलेला आहे पीएन जंक्शन डायोडला? कारण की त्याच्यापर्यंत काय पोहोचायला पाहिजे? लाईट पोहोचायला पाहिजे. आणि दुसरा जो पार्ट आहे डायोडचा, इथं जनरली पेंटेड विथ अन ओपॅक कलर. पेंटेड म्हणजे काय की पेंटिंग केलेलं असतं, कलर लावलेला असतो. ओपॅक कलर म्हणजे काय की ज्याच्यामधून काय जात नाही, लाईट जाणार नाही. कोणता कलर आहे की ज्याच्यामधून लाईट जात नाही? सांगा बरं, ओपॅक कलर कोणता आहे की ज्याच्यामधून लाईट जात नाही? ओपॅक कलर कोणता आहे? लाईट जात नाही म्हणजे त्याने काय करायला पाहिजे? रिफ्लेक्ट करायला पाहिजे. आणि रिफ्लेक्ट कोणता कलर लाईट करतो? व्हाईट. समजलं का? व्हाईट लाईट काय ओपॅक आहे, कोणाला? लाईटाला ओपॅक आहे किंवा त्याला कव्हर्ड केलेलं असतं. ब्लॅक कलर लाईट ऍब्सॉर्ब करतो, लक्षात घ्या. ब्लॅक कलर काय करतो? लाईट ऍब्सॉर्ब करतो. आणि व्हाईट लाईट कलर रिफ्लेक्ट करतो. तर पीएन जंक्शन ऑफ अ फोटोडायोड हा ठेवलेला असतो. म्हणजे फोटोडायोडचा जो पीएन जंक्शन आहे, लक्षात घ्या, पीएन जंक्शन ऑफ अ फोटोडायोड हा ठेवलेला असतो एका ग्लास मटेरियल मध्ये. का? की ज्याच्यामुळे त्याच्या जंक्शन पर्यंत लाईट पोहोचायला पाहिजे. आणि जो दुसरा पार्ट आहे फोटोडायोडचा, या कव्हर्ड केलेला असतो, पेंटेड केलेला असतो ऑपॅक कलरच्या साईने. याचं वर्किंग कसं असतं बघा. आता व्यवस्थित लक्षात घ्या, लाईन टू लाईन व्यवस्थित लक्षात घ्या. व्हेन पीएन जंक्शन डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये असतो, व्हेन पीएन जंक्शन डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये असतो, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो थ्रू द जंक्शन. जंक्शन मधून रिव्हर्स सॅच्युरेशन करंट हे फ्लो होतं बघा. आता इथे लक्षात घ्या, रिव्हर्स बायस मध्ये इथे बाजूला घेऊ काही डायग्राम. ठीक आहे, बाजूला घेतो बघा. कळताय का तुम्हाला खरंच? आता रिव्हर्स बायस मध्ये वर्किंग कसं आहे ते सांगतो. आपलं फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस ते 11वीला होतं, पण त्यांनी डिटेल मध्ये वर्किंग दिलेलं नाहीये. हा पी रिजन झाला एका बाजूला, इकडे आहे एका बाजूला दुसरा एन रिजन झाला. मला वाटतं तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचली असेल की 6 तारखेला काही कॉलेज ओपन होणार नाही. 6 तारखेपर्यंत लॉकडाऊन होतं ना. 31 तारखेपर्यंत वाढवलेलं आहे, 31 मार्च पर्यंत. त्याच्यामुळे घरीच राहा, समजलं का? नाही, 31 पर्यंत. हा, मागच्या वर्षी मला वाटतं कधी लागलं तरी आठवतं का तुम्हाला?
किती 13 मार्च, हा सुरुवातीला 13 मार्च होतं, नंतर मग ते 23. हा नंतर जनता कर्फ्यू लावला होता मोदी साहेबांनी, बरोबर आहे. तर काय सगळं कोरोनामध्येच गेलं तुमचं वाय. तर इथे हा रिव्हर्स बायस पी ला एन आणि एन ला पी. आता हा इकडे पी रिजन आहे. पी रिजन मध्ये सांगा मेजॉरिटी कोण आहे. पी रिजन मध्ये कोण मेजॉरिटी आहे, होल्स आहेत. मात्र तुम्ही अभ्यास करणं सोडू नका बरं, कारण की बातम्या कशा बातम्या येत आहेत की परीक्षा होणार नाही, परीक्षा होऊ शकते, पण परीक्षा तर नाही झाली एप्रिलमध्ये, तर मग तिथं एक्सटेंड तर होईलच ना. आणि आजचीच न्यूज आहे परत की नीटच्या पेपर फॉर्मॅटमध्ये कोणताही बदल नाही. गुगलला त्या ठिकाणी न्यूज आहे की कोणताही बदल नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करत राहा, बाहेर फिरू नका. होल्स पी रिजन मध्ये मेजॉरिटी असतात आणि इकडे कोण असतं, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतं. बघा हे होल साठी आपण सिम्बॉल असं गोल हा होल घेतात आणि इलेक्ट्रॉन असा घेतात. हा झाला इलेक्ट्रॉन. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट आर द मायनॉरिटी कॅरियर. नंतर एन रिजन मध्ये मेजॉरिटी कोण आले, इथे इलेक्ट्रॉन्स. एन रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी असतात, बरोबर आहे. आणि होल्स हे मायनॉरिटी आहेत. आता हे इलेक्ट्रॉन्स मी असे दाखवले, अनेक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स हे असतील, हे इलेक्ट्रॉन्स, आणि होल्स फक्त काही असतील. एन रिजन मध्ये 2 दाखवतो, फक्त 2 नाही तर 3. आणि इकडे हे होल्स आहेत. पी रिजन मध्ये होल्स जास्त प्रमाणामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे कमी प्रमाणामध्ये असतात. पीएन जंक्शन तयार झाला म्हणजे त्यावेळेला लक्षात घ्यायचं की जंक्शनच्या बाजूला काय तयार होतं. पीएन जंक्शन तयार होतो त्यावेळेस जंक्शनच्या बाजूला काय तयार झाला असतो, डिप्लेशन लेयर तयार झाला ना. इथं डिप्लेशन लेयर तयार झाला. आता डिप्लेशन लेयर मध्ये सांगा बरं, एन रिजन मध्ये इथे कोण राहील, होल्स राहतात ना. म्हणजे होल्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स, नॉट दॅट आर द होल्स, पॉझिटिव्ह आयन्स असतात. आणि इकडे कोण आले, इथं निगेटिव्ह आयन्स आले. इकडे आले, इथं हे निगेटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स आले. आता याच्यामध्ये काय होईल बघा, ज्या वेळेला हा रिव्हर्स बायस मध्ये लावला बघा, पीएन जंक्शन डायोड हा कसा इथं रिव्हर्स बायस मध्ये पीएन जंक्शन डायोड आहे. आता याच्यामध्ये काय होईल की हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे, ह्या बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि या पी रिजन मध्ये असलेले होल्स, हे होल्स इकडे ओढले जातील. बघा हे होल्स इकडे येतील, समजला का. होल्स वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह, आणि इकडे कोणता पोटेन्शियल आहे, निगेटिव्ह. मग याच्यामुळे काय झाला, हा इकडे ओढला गेला. तसं इथे असलेले इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, मग हे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. काय होईल बरं सांगू शकता का तुम्ही याच्यामध्ये, डिप्लेशन लेअरची वेट वाढत जाईल. ही जी डिप्लेशन लेअर आहे, या डिप्लेशन लेअरची काय होते, इथं विड्थ वाढते. हा डिप्लेशन लेअर याची विड्थ वाढत जाते. बघा हा इकडे असा ओढला जाईल ना डिप्लेशन लेअर, कारण की काय होतं, मेजॉरिटी कॅरियर बाहेर पडतायत. पी आणि एन रिजन मधून मेजॉरिटी कॅरियर बाहेर पडतायत, त्याच्यामुळे डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत जाईल. बघा समजा मी डिप्लेशन लेअर आता विड्थ वाढवले, हे कोण बाहेर गेले, मेजॉरिटी कॅरियर बाहेर गेले. बघा हे मेजॉरिटी कॅरियर बाहेर पडले आणि कोण राहिलं, इकडे मायनॉरिटी कॅरियर राहिले. बघा लक्षात घ्या व्यवस्थित, हे मेजॉरिटी कॅरियर तर निघून जात आहेत. बघा हे काढले मी बाहेर, हे सर्व मेजॉरिटी कॅरियर मी काढून घेतले. कोण राहिलं सांगा बरं याच्यामध्ये, बोलत चला रे, बोलत चला.
सांगा कोण राहिलं आता पी रिजन मध्ये? कोण राहिलं? मायनॉरिटी कॅरियर राहिले ना, इलेक्ट्रॉन्स राहिले. पी रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स राहिले. एन रिजन मध्ये कोण राहिले? होल्स राहिले. बरोबर आहे. मेजॉरिटी कॅरियर कुठे आले? या टर्मिनल कडे येऊन गेले बघा, इथे येऊन गेले मेजॉरिटी कॅरियर. फक्त कोण राहिले या रिजन मध्ये? मायनॉरिटी कॅरियर राहिले. मग आता काय होईल की जसजसा डिप्लेशन लेअर वाढत गेला त्याच्यानुसार फक्त सर्व मेजॉरिटी कॅरियर बाहेर आले आणि मायनॉरिटी कॅरियर राहिले. परत हा जो डिप्लेशन लेअर होता, या डिप्लेशन लेअर मध्ये थर्मली शब्द वापरतो बघा, थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन होल्स पेअर पण असतात. थर्मली जनरेटेड म्हणजे टेम्परेचरमुळे तयार झालेले इलेक्ट्रॉन होल्स पेअर पण असतात. आता काय होईल की मेजॉरिटी कॅरियर तर इकडे येऊन गेले बाहेर, दोघं रिजन तर रिकामे झाले. आता डिप्लेशन लेअर मध्ये असलेले हे थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन होल पेअर आता काय घडेल लक्षात घ्या. हे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, तर हे जे हे होल्स इकडून इकडे आले बघा. होल्स वरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे पॉझिटिव्ह चार्ज, हे होल्स इकडे येतील, हे होल्स इकडे आले, इकडे येत आहेत ते बाहेर. आणि त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स हे इकडे आले, हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले, इकडे येतील इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आता रिजन मधले सर्व निघून गेले होते अगोदर. कोण निघालं होतं रिजन मध्ये सर्वात अगोदर? मेजॉरिटी कॅरियर निघाले होते, फक्त मायनॉरिटी कॅरियर राहिले होते. मग आता एन रिजन मधले मायनॉरिटी कॅरियर, ह्या म्हणजे होल्स ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे आले आणि ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल कडे पी रिजन मधले इलेक्ट्रॉन्स आले. आता इथं अचानक करंट वाढायला सुरुवात झालं. अगोदर तर करंट वाहतच नव्हता. आता जंक्शनला एक लक्षात घ्या की करंट पीएन जंक्शन डायोड मधून केव्हा वाहतं? ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जंक्शनला क्रॉस करतात त्याच वेळेला करंट वाहतं. अगोदर हे जंक्शनला क्रॉस करत होते का? पी रिजन मधले सर्व होल्स इकडे येत होते, एन रिजन मधले सर्व इलेक्ट्रॉन्स इकडे येत होते, डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत होती. मात्र जसजसं हे निगेटिव्ह पोटेन्शियल वाढत जातं, निगेटिव्ह पोटेन्शियल जसजसं वाढत जातं त्याच्यानुसार डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते आणि एका विशिष्ट पोटेन्शियलला, निगेटिव्ह पोटेन्शियलला काय करतं, एका विशिष्ट निगेटिव्ह पोटेन्शियलला ह्या पी आणि एन रिजन मधले सर्व इलेक्ट्रॉन्स आणि होल्स क्रॉस करतात जंक्शनला. होल्स इकडे आले बघा, हे होल्स इकडे येतील. आता जंक्शनला क्रॉस केलं म्हणजे करंट व्हायला सुरुवात झाली, इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडे आले म्हणजे करंट वाढायला सुरुवात झाली. आणि म्हणून आपण ही रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक कशी काढतो? व्हेन द डायोड इज इन द रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक कशी असते? याला आय व्ही कर्व म्हणतात. व्होल्टेज घ्यायचं असतं एक्स ऍक्सिस वरती, करंट घ्यायचं असतं वाय ऍक्सिस वरती. फॉरवर्ड बायस मध्ये करंट लगेच वाढत नाही जोपर्यंत बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त पोटेन्शियल होत नाही अप्लाइड पोटेन्शियल. कारण की बॅरियर पोटेन्शियलची किंमत सांगता बरं किती असते? बॅरियर पोटेन्शियल जर्मेनियम साठी किती असते? 0.3 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट, नाही सॉरी 0.3 व्होल्ट. आणि सिलिकॉन साठी किती असते? 0.7 व्होल्ट. तर ही झाली फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक. आणि रिव्हर्स बायस मध्ये काय होतं? सुरुवातीला एकदमच करंट कमी होईल, एकदमच करंट कमी होईल, हे असं कमी कमी जवळपास 0 असतं ते. आणि ज्या वेळेला आपण रिव्हर्स बायस पोटेन्शियल एकदम जास्त झालं तर त्यावेळेला काय होतं? त्या पीएन जंक्शन मध्ये, त्या डिप्लेशन लेअर मध्ये तयार झालेले इलेक्ट्रॉन होल्स पेअर हे सडनली काय होतं? ते जंक्शनला क्रॉस करताना आणि अचानकपणे करंट त्या ठिकाणी जास्त वाढायला सुरुवात होतं. आणि असं जे व्होल्टेज आहे की ज्या वेळेला ते अचानकपणे जास्त करंट वाहतं त्याला ब्रेक डाऊन व्होल्टेज म्हणतात. काय म्हणतात त्याला? ब्रेक डाऊन व्होल्टेज. म्हणजे इथं काय झालं? आता पूर्ण जंक्शनच ब्रेक झाला ते, आणि त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज. ही झाली इकडची रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक, आरबी म्हटलं त्याला, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक. तर इथं हा प्रिन्सिपल आहे. मग मायनॉरिटी कॅरियर मुळे करंट वाहतं रिव्हर्स बायस मध्ये,
आणि फॉरवर्ड बायस मध्ये करंट कोणामुळे वाहतं? मेजॉरिटी कॅरियरमुळे करंट हे वाहतं. आता हे तुमच्या लक्षात येईल, लाईन टू लाईन मी वाचून दाखवतो. व्हेन पीएन जंक्शन डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये असतो, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लोज. रिव्हर्स सॅच्युरेशन करंट हे जे आहे इथून तर इथपर्यंत दाखवलेलं हे रिव्हर्स सॅच्युरेशन करंट झाला. सॅच्युरेशन म्हणजे आता त्याच्यापेक्षा जास्त ते होणार नाही, याला काय म्हणतात? रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतात. When PN junction diode is a reverse bias, a reverse saturation current flows through the junction. The magnitude of this current is a constant. ह्या करंटची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते फॉर अ सर्टन रेंज ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज. एका विशिष्ट रिव्हर्स बायस व्होल्टेज पर्यंत त्याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. द करंट इज ड्यू टू द मायनॉरिटी कॅरियर. करंट कोणामुळे वाहतं? मायनॉरिटी कॅरियरमुळे वाहतं ऑन इट्स आयदर साइड. म्हणजे दोघं बाजूला असलेले मायनॉरिटी कॅरियर. बघा, इलेक्ट्रॉन्स असतात मायनॉरिटी कॅरियर पी रिजन मध्ये. आता इथे एक करेक्शन आहे, सर्वांनी करेक्शन करा. पुस्तक असेल तुमच्याकडे त्या पुस्तकामध्ये पण करेक्शन करा. तर इलेक्ट्रॉन्स मायनॉरिटी कॅरियर असतात पी रिजन मध्ये, बरोबर आहे. आणि होल्स मायनॉरिटी कॅरियर असतात. इथे काय पाहिजे सांगा बरं? इथे काय पाहिजे? एन रिजन पाहिजे. इथं एन करा, पीच्या ऐवजी काय करा? तिथं एन करा. तर मायनॉरिटी कॅरियरमुळे करंट वाहतं. द रिव्हर्स करंट डिपेंड असतं ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर. रिव्हर्स करंट हे फक्त मायनॉरिटी कॅरियरच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असतं, अप्लाइड व्होल्टेज वरती डिपेंड नसतं. द रिव्हर्स करंट डिपेंड्स ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर अँड नॉट ऑन द अप्लाइड व्होल्टेज. महत्वाचं वाक्य आहे बघा. फोटो डायोड साठी तुम्हाला एमसीक्यू जर विचारला तर हा एमसीक्यू लक्षात ठेवा, कारण की फार सोपे एमसीक्यू असतात ह्या चॅप्टर वरती नीट साठीचे. रिव्हर्स करंट डिपेंड असतं ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर. कोणावरती डिपेंड असतो? तुम्ही किती व्होल्टेज लावलं त्याच्यावरती डिपेंड नसतं. दिस करंट याला डार्क करंट म्हणतात इन अ फोटो डायोड, because it flows even when the photodiode is not illuminated. या फोटोडायोड वरती अजून लाईट पडलेला नाही, कारण की फोटोडायोड हा रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. जेव्हा लाईट त्या फोटोडायोड वरती पडतो त्यावेळी तो लाईटाचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. पण या फोटोडायोड वरती लाईट पडलेला नसताना सुद्धा त्या फोटोडायोड मधून करंट वाहतो. आणि हे करंट कोणामुळे वाहतंय? मायनॉरिटी कॅरियरमुळे वाहतं. म्हणजे अंधार असताना पण करंट वाहतं. म्हणजे अंधार म्हणजे लाईट पडलेलाच नाही, म्हणजे काय आहे त्याच्यावरती? अंधार आहे. आणि म्हणून ज्यावेळेला मायनॉरिटी कॅरियरमुळे व्हेन द फोटोडायोड इज नॉट एक्सपोज टू द लाईट, तर जे करंट वाहतात त्याला डार्क करंट म्हणतात. व्हॉट इज मीन बाय द डार्क करंट? इव्हन इन द ऍब्सेन्स ऑफ द लाईट which is exposed to the photodiode, the current is a flow due to the minority carrier in either side of the region, that is called as the dark current. त्याला डार्क करंट हे म्हटलं. आता काय होईल बघा, आता इथं करंट वाहत आहे, कोणामुळे वाहत आहे? मायनॉरिटी कॅरियरमुळे करंट हे वाहत आहे. आता काय झालं? याच्यावरती लाईट पडला, लाईट इज अ इन्सिडेंट. बघा येणारे ॲरो दाखवले ना, लाईट इन्सिडेंट झाला. आता लाईट पडल्यानंतर काय होतं? अजून इलेक्ट्रॉन होल्स पेअर तयार होते. व्हेन द पीएन जंक्शन इज इल्युमिनेटेड, जेव्हा पीएन जंक्शन वरती लाईट पडतो इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाल्या इन द डिप्लेशन रिजन. त्या डिप्लेशन रिजन मध्ये बघा इथं एक लक्ष तुमच्या लक्षात आलं असेल, याला रिव्हर्स बायस मध्ये लावलेला असल्यामुळे तुम्हाला इथे रिव्हर्स बायस मध्ये लावलेला असल्यामुळे हा डिप्लेशन लेअरची विड्थ जास्त दाखवली. बघा नोटीस करा, आहे ना विड्थ कशी आहे? तर जास्त आहे. डिप्लेशन लेअरची विड्थ ही जास्त असते, जास्त दाखवायची. डिप्लेशन लेअरची विड्थ ही जास्त दाखवायची इन रिव्हर्स बायस. मग ज्यावेळेला हा पीएन जंक्शन इज इल्युमिनेटेड, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात डिप्लेशन रिजन मध्ये. द एनर्जी ऑफ द इन्सिडंट फोटॉन किती पाहिजे? इन्सिडंट होणाऱ्या फोटॉनची एनर्जी ही लार्जर पाहिजे दॅन द बँड गॅप ऑफ द सेमीकंडक्टर मटेरियल.
सेमीकंडक्टर मटेरियल मध्ये जो बँड गॅप तयार झाला असतो, बँड गॅप म्हणजे काय, कंडक्शन बँड असतो वरती, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बँड गॅप डायग्राम दाखवताना खाली कोणती, हा बरोबर आहे. याच्यामध्ये हा जो आहे हा व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड, आणि या दोघांमधला जो गॅप असतो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामधला जो गॅप असतो त्याला फॉरबिडन गॅप म्हणतात. काय म्हणतात त्याला, फॉरबिडन गॅप, किंवा त्याला फॉरबिडन एनर्जी गॅपही म्हटलं असतं. ENERGY एनर्जी गॅपही म्हटलेलं असतं. आणि त्याच्यासाठीचा सिम्बॉल EG असतो. आणि हा EG किती असतो, फॉरबिडन एनर्जी गॅप किती असतो, कंडक्शन बँडच्या बॉटमची एनर्जी घ्यायची EC, व्हॅलन्स बँडच्या टॉपची एनर्जी घ्यायची EV, आणि हा जो EG आहे दॅट EG इक्वल टू EC मायनस ऑफ EV असं EGचा फॉर्म्युला असतो. आणि हा जो आहे याला एनर्जी गॅप म्हणतात. काय म्हटलं त्याला, एनर्जी गॅप म्हटलं. तर जो लाईट पडतोय, लाईटामध्ये काय असतात, फोटॉन असतात, आणि एका फोटॉनकडे किती असते एनर्जी सांगा बरं, एका फोटॉनची एनर्जी किती, एका फोटॉनची एनर्जी कोण सांगतं, एका फोटॉनची एनर्जी सांगा बरं, एका फोटॉनकडे किती एनर्जी असते सांगू शकता कोणी, एका फोटॉनची एनर्जी किती, hν एवढी एनर्जी असते, किती, hν एवढी एनर्जी असते. आणि असे अनेक फोटॉन असले बघा, ही झाली एका फोटॉनची एनर्जी. जर 2 फोटॉन असतील तर 2 लिहायचा, 3 फोटॉन असतील 3 लिहायचा, आणि असे अनेक फोटॉन असतील तर काय लिहायचं, n लिहायचं. समजलं. मग इथे काय की झाली फोटॉनची एनर्जी, EP मी त्याला म्हटलं. मग जो फोटॉन पडतो त्या फोटॉनकडे किती एनर्जी पाहिजे, त्या फोटॉनची एनर्जी जास्त पाहिजे बँड गॅप एनर्जी पेक्षा. मग बँड गॅप एनर्जी पेक्षा जर एनर्जी जास्त असेल तर आणि तरच काय घडेल, या व्हॅलन्स बँड मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स यांचं ट्रान्झिशन होईल, ते कुठे गेले तर कंडक्शन बँड मध्ये गेले. समजलं. जर एनर्जी ऑफ द इन्सिडेंट फोटॉन शुड बी लार्जर, बघा लार्जर घेतली, दॅन द बँड गॅप ऑफ द सेमीकंडक्टर मटेरियल यूज टू फॅब्रिकेट द फोटोडायोड. या फोटोडायोड तयार करण्यासाठी तुम्ही जे सेमीकंडक्टर मटेरियल घेतलं त्याच्यामध्ये असलेल्या बँड गॅप पेक्षा जास्त पाहिजे एनर्जी या इन्सिडेंट होणाऱ्या फोटॉनची. मग याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आर सेपरेटेड. इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे सेपरेट होतात. कशामुळे सेपरेट होतात बघा, याच्यामध्ये काय तयार झालं, इथे हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे ना, आणि इकडे कोणतं पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. मग याच्यामध्ये असलेले जे मायनॉरिटी कॅरियर बघा, हे मायनॉरिटी कॅरियर म्हणजे एन रिजन मध्ये असलेले होल्स, यांना हे निगेटिव्ह पोटेन्शियल ओढतं. समजलं. आणि याच्यामध्ये असलेले होल्स नाही, याच्यामध्ये असलेले पी रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि याला इकडे हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल ओढेल. म्हणजे ज्या वेळेला पीएन जंक्शन तयार झालेला असतो तर डिप्लेशन लेयर मध्ये इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते बघा. इंट्रिन्सिक म्हणजे मुळातच ओरिजिनल त्या ठिकाणी तयार झालेले असते, इलेक्ट्रिक फील्ड ही तयार झालेली असते. समजलंय. इलेक्ट्रिक फील्ड ही तयार झालेली असते, आणि ह्या जंक्शनच्या अक्रॉसला असलेली ही इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड ती स्वतंत्र करते. Field present in the depletion layer region, the electrons are attracted toward the anode. बघा, इलेक्ट्रॉन एनोड कडे ओढले गेले. पी रिजनला काय म्हणतात तिथे, हा जो पी रिजन आहे, हा पी रिजन, एक मिनिट फक्त चुकलं याच्यामध्ये, हा जो पी रिजन आहे, हा पी रिजन म्हणजे एनोड असतो ना, आणि एन रिजन म्हणजे काय असतो, इथं हा कॅथोड असतो. हा कॅथोड आहे, आणि हा काय झाला इथं, हा एनोड आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते. The electron presents are attracted to the anode and holes are attracted to the cathode. कॅथोड हा निगेटिव्ह असतो, बरोबर आहे.
कॅथोड काय इथं निगेटिव्ह आहे, कॅथोड हा निगेटिव्ह आहे ना, मग होल्स कोणाकडे गेले, कॅथोडकडे. आणि ॲनोड हा कोणता आहे, पी रिजन आहे, ॲनोड हा पी रिजन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठे आले, पी रिजन मध्ये आले. मोर कॅरियर्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन, अजून जास्त त्या ठिकाणी कंडक्शन साठी कॅरियर उपलब्ध झाले, कॅरियर म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स अजून जास्त उपलब्ध झाले. अँड रिव्हर्स करंट इज इन्क्रीज, आणि त्याच्यामुळे काय झालं, रिव्हर्स करंट वाढलं. द रिव्हर्स करंट ऑफ फोटोडायोड डिपेंड ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट लाईट. दोन वरती डिपेंड असतं फोटो करंट, एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, कोणावरती डिपेंड असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट मायनॉरिटी कॅरियर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर. त्याच्यानंतर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट फोटॉन, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट फोटॉन, आणि कोणावरती डिपेंड नसतं, अप्लाइड व्होल्टेज वरती डिपेंड नसतं. म्हणजे त्याला तुम्ही किती रिव्हर्स बायस व्होल्टेज लावलं त्याच्यावरती करंट डिपेंड नसतं. तर कोणाकोणावरती डिपेंड आहे करंट, किती कॉन्सन्ट्रेशन आहे मायनॉरिटी कॅरियरचं, लाईटाची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती हे डिपेंड असतं. जेवढा जास्त इंटेन्स फोटो, जेवढा जास्त इंटेन्सिटी असेल तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पेअर तयार झालेले असतील. द रिव्हर्स करंट कॅन बी कंट्रोल बाय कंट्रोलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर. तुम्हाला जर कमी करायचं असेल, जास्त करायचं असेल रिव्हर्स बायस करंट, तर काय कंट्रोल करायचं, मायनॉरिटी कॅरियर कंट्रोल करायचे, मायनॉरिटी कॅरियर्स हे कंट्रोल करायचे. दॅट फिगर शोज आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोटोडायोड. 16.11 बघा इकडे, ही 16.11 ही आय व्ही कॅरेक्टरिस्टिक, मात्र ती काही करू नका तुम्ही. इट क्लिअरली शोज द रिलेशन बिटवीन द इंटेन्सिटी, बस याचा काही गरज नाही करायची, फक्त आता पुढचं वाचून दाखवतो तुम्हाला. हे काही डायग्राम तुम्ही करू नका, रिकामा तुम्ही कन्फ्यूज व्हा. द टोटल करंट पासिंग थ्रू अ फोटोडायोड, फोटोडायोड मधून वाहणारा करंट इज द सम, म्हणजे बेरीज असते कोणाकोणाची, फोटो करंट आणि डार्क करंट. डार्क करंट म्हणजे काय, की लाईट अगोदर पण लाईट पडण्याच्या अगोदर पण रिव्हर्स करंट वाहत होतं, अधिक लाईट पडल्यानंतर डिप्लेशन लेअर मध्ये अजून इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पेअर तयार होतात. तर मग अगोदरचा वाहणारा करंट अधिक इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर तयार झाल्यानंतर वाहणारा करंट, ह्या दोघांची बेरीज असते. समजलं. डार्क करंट म्हणजे काय, अगोदर लाईट पडत नव्हता तरी पण करंट वाहतच होतं, आणि लाईट पडल्यानंतर अजून काय झालं, जास्त करंट हे तयार झालं, इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर त्या ठिकाणी क्रिएट झाले, त्याच्यामुळे परत इथं करंट व्हायला सुरुवात झाला. आणि म्हणून टोटल करंट पासिंग थ्रू अ फोटोडायोड ही बेरीज असते फोटो करंट आणि डार्क करंटची. बस एवढं करा. हा ग्राफही मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, कारण की ग्राफ एक्सप्लेन केला की अजून तुमचं त्या ठिकाणी कन्फ्युजन जास्त होईल. फक्त थोडक्यामध्ये इथं अगोदर डार्क करंट वाहत आहे, अगोदर 0 पासून सुरुवात नाही होते, लक्षात घ्या. 0 पासून सुरुवात होत नाही, मग नंतर जसं लाईट पडतो हे करंट वाढत जातं आणि नंतर ते मॅक्झिमम होऊन जातं, यापुढे ते करंट वाहत नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तो पण काही एक्सप्लेन करत नाही, कारण की ते तुम्हाला ते जास्त कन्फ्युज करून टाकतील. ऍडव्हान्टेजेस ऑफ द फोटोडायोड एवढे वाचून दाखवतो आणि मग आपण थांबू. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फोटोडायोड, हे दुसरं काहीच करू नका तुम्ही. कोणकोणते ऍडव्हान्टेज आहे, क्विक रिस्पॉन्स व्हेन एक्सपोज टू लाईट, म्हणजे लाईट पडल्याबरोबर हा वर्क करायला सुरुवात करतो. क्विक, तुम्ही बसलेत की नाही, का वर्गातून निघून गेले. हा हा, बरं, बोर मारत असेल आता जास्त, कारण की जेवणाची पण वेळ झाली तुमची, आहे ना. चला एवढं आपण वाचून दाखवतो तुम्हाला. क्विक रिस्पॉन्स म्हणजे लगेच तो ऑपरेट होतो लाईट पडल्यानंतर. लिनियर रिस्पॉन्स म्हणजे काय, जेवढी इंटेन्सिटी त्याच्या प्रमाणामध्ये करंट वाढतं. रिव्हर्स करंट इज अ लिनियरली प्रपोर्शनल, रिव्हर्स करंट इज अ लिनियरली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट लाईट, म्हणजे जेवढा लाईट त्याच्या प्रमाणामध्ये रिव्हर्स करंट वाढतं. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणजे स्पीड जास्त असतो त्याचा. लाईट वेट वजनाने हलका आहे. कॉम्पॅक्ट साईज म्हणजे छोटी साईज आहे. लाईट वेट म्हणजे वजन कमी आणि छोटी साईज आहे. वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स म्हणजे तो कोणत्याही लाईटासाठी तो ऑपरेट होतो, की अल्ट्राव्हायोलेट लाईटासाठी पण ऑपरेट होईल,
UV साठी, इन्फ्रारेड साठी पण ऑपरेट होतो. वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स फॉर एक्झाम्पल फोटोडायोड मेड फ्रॉम सिलिकॉन रिस्पॉन्ड टू रेडिएशन ऑफ वेवलेंथ 190 नॅनोमीटर पासून तर 1100 नॅनोमीटर पर्यंत, म्हणजे तो इन्फ्रारेड साठी पण ऑपरेट होतो, अल्ट्राव्हायलेट साठी पण असेल, मायक्रोवेव्ह साठी पण ऑपरेट होईल, एक्सरे पण असतो. आपला जो लाईट असतो ना, लाईटामध्ये काय काय असतं, एक्सरे असतो, बरोबर आहे ना, अल्ट्राव्हायलेट असतो, व्हिजिबल लाईट असतो, तर सगळ्या प्रकारच्या वेवलेंथ साठी तो ऑपरेट होतो आणि रिलेटिव्हली लो कॉस्ट, आणि त्याची किंमत ही कमी असते. नंतर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, इट्स प्रॉपर्टी आर टेम्परेचर डिपेंडंट, म्हणजे लाईट पडल्याशिवाय तो ऑपरेट होत नाही, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. इट्स प्रॉपर्टीज आर टेम्परेचर डिपेंडंट, सिमिलर, हे काही करायची गरज नाही, म्हणजे इट्स प्रॉपर्टीज आर टेम्परेचर डिपेंडंट. लो रिव्हर्स करंट फॉर लो इल्युमिनेशन लेव्हल, म्हणजे जर कमी लाईट जर टाकला तर लो रिव्हर्स करंट हे वाहतं. लो रिव्हर्स करंट फॉर लो इल्युमिनेशन लेव्हल. नंतर ऍप्लिकेशन, याचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतात. काउंटर्स अँड स्विचेस मध्ये त्याचा उपयोग होतो. काउंटर्स अँड स्विचेस मध्ये याचा उपयोग हा होतो. काउंटर म्हणजे मोजणे. स्विचेस मध्ये त्याचा वापर केला जातो. बर्गलर अलार्म सिस्टीम, म्हणजे बर्गलर अलार्म सिस्टीम म्हणजे काय, की ज्या वेळेला एखादी मौल्यवान वस्तू आहे, की जर समजा लॉकर असतं, त्याच्यामध्ये समजा बँकेमध्ये लॉकर असतं, मग तिथे समजा त्या लॉकरच्या जवळ कोणी जर गेला, तर त्या लॉकरच्या जवळ कोणी गेला तर त्याच्या अंगावरती जर समजा हे लॉकर इकडे ठेवतोय, किंवा समजा एखादी वस्तू ठेवली आहे आणि इथून सोर्स ऑफ लाईट सतत येतो इथे असा, तर जोपर्यंत लाईट ह्या लॉकर वरती पडत राहील तोपर्यंत अलार्म वाजत नाही, बर्गलर म्हणजे चोर, डाकू. आणि मात्र हा एखादा स्टोलन असेल, चोरणारा, तो चोर असेल, थिप आला तिथे, तर तो काय करेल, समजा याच्या अंगावरती लाईट पडला की मग इथे पुढे लाईट जाणार नाही, आणि पुढे लाईट न गेल्यामुळे काय होईल, करंट ब्रेक झाला, आणि करंट ब्रेक झाला म्हणजे रिंगिंग व्हायला सुरुवात होईल, अलार्म वाजायला सुरुवात झाली. म्हणजे जोपर्यंत त्या फोटो डायोड वरती लाईट पडत नाही तोपर्यंत, जोपर्यंत लाईट पडतो तोपर्यंत अलार्म वाजत नाही, आणि लाईट पडणं बंद झाला तर अलार्म वाजायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ व्हिजिबल अँड इनव्हिजिबल रेडिएशन, म्हणजे व्हिजिबल म्हणजे डोळ्यांना दिसणारे, इनव्हिजिबल म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारे, हे सर्वांना त्या ठिकाणी तो ओळखतो. सर्किट की ज्याच्यामध्ये फास्ट स्विचिंग अँड हाय स्पीड ऑपरेशन आर रिक्वायर्ड, अशा सर्किटमध्ये याचा वापर केला जातो की ज्याच्यामध्ये फास्ट स्विचिंग, म्हणजे लगेच बंद व्हायला पाहिजे, लगेच चालू व्हायला पाहिजे, अशा सर्किटमध्ये याचा वापर केला जातो. फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशन, म्हणजे याला आपण OFC म्हणतो, ऑप्टिकल फायबर केबल मध्ये याचा वापर हा केला जातो. आणि ऑप्टो कपलर तुम्हाला नाही येतो आता, ऑप्टो कपलर फक्त नाव लक्षात घ्या, ऑप्टो कपलर मध्ये याचा वापर हा केला जातो. फोटो सेन्सर म्हणून त्याचा वापर केला जातो, किंवा फोटो डिटेक्टर म्हणून त्याचा वापर केला जातो फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ लाईट इंटेन्सिटी. ही जी लाईट इंटेन्सिटी आहे याचं ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी ह्या फोटो डायोडचा वापर केला जातो. आणि सेफ्टी इलेक्ट्रॉनिक लाईक फायर स्मोक डिटेक्टर मध्ये याचा वापर केला जातो. सेफ्टी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे फायर मध्ये त्याचा वापर केला जातो, स्मोक डिटेक्टर मध्ये त्याचा वापर हा केला जातो. ठीक आहे, आपण आता इथे थांबूया. उद्या पण आपण 10:30 ला घेऊ, 10:30 ते 11:30, 1 तास. चला थांबूया आपण. माझी तरी रिक्वेस्ट आहे.